नमस्कार. तुळशीचं रोप तुमचं पाणी देऊनही सुकतंय का? कुंडीत ही पांढरी गोष्ट टाकून एकदा बघाच, जादू होईल. हिरवीगार आणि अगदी टवटवीत अशी फुलेल तुळस तुमची. तर काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अशी कोणती पांढरी गोष्ट आहे जी तुळशीत टाकल्यामुळे आपल्या तुळशीचं रोप पुन्हा बहरणार आहे, सुकलेलं रोप देखील हिरवंगार होणार आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा गॅलरीत आपल्याला तुळशीचं रोप पाहायला मिळतं. तुळशीमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते असं मानलं जातं. त्यामुळे रोज सकाळी अनेक जण आवर्जून तुळशीची पूजा करतात. तुळशीला औषधी गुणधर्मांमुळे देखील मान दिला जातो. ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात लक्ष्मीमाता वास करते असे मानले जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्ये देखील आढळते. तुळशीचं रोप असणं जितकं महत्त्वाचं तर त्याहूनही त्याची काळजी घेणं हेही महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की उन्हाळा सुरू होताच तुळशीची पानं सुकायला लागतात आणि पिवळी पडून ती गळायला सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात तुळशीच्या रोपांची जास्त काळजी घ्यावी लागते. तर अशी सुकलेली तुळस असेल किंवा तुळशीची काळजी घेण्यासाठी आणि बहरलेलं हिरवंगार असं रोप सतत ठेवण्यासाठी आपण एक वस्तू वापरणार आहोत. ती कोणती वस्तू आहे आणि ती कशी वापरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा प्रत्येकाच्या घरामध्येच, स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध असतो. तर हा बेकिंग सोडा 1 टीस्पून म्हणजे 1 चमचाभर घ्यायचा आहे आणि तो थोडा तुळशीच्या रोपात माती आहे त्या मातीमध्ये मिसळून घ्यायचा आहे आणि लगेचच त्याच्यावरती लगेचच आपण पाणी घालायचं आहे. ग्लास भरून आपण तुळशीला पाणी घालायचं आहे. 1 टीस्पून सोडा व्यवस्थित मिसळण्यासाठी ग्लासभर तुळशीला पाणी घालून तशीच तुळस ठेवून द्यायची आणि आपण थोडे दिवसातच पाहू शकतो की तुळस सुकलेली असेल तर हळूहळू तिला पुन्हा पालवी फुटेल आणि पानं येऊ लागतील किंवा बहरलेली पानांनी पूर्ण हिरवीगार गच्च अशी तुळस आपल्याला पाहायला मिळेल. हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे. दर आठवड्याला तुम्ही असा उपाय केल्यास तुमची तुळस कधीच सुकणार नाही, सतत बहरलेली राहील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.